नमस्कार मित्रांनो, आज आपलं मुरुम बनून झालं होतं बेसपटमध्ये आणि आता आपल्याला वरले बीम भरायचे होते. तर बीम भरताना आता नेमकं आपण कुठली काळजी घेतली पाहिजे आपल्याला राहुल मिस्त्री सांगतील. तर राहुल मिस्त्री नमस्कार. नमस्कार. राहुल मिस्त्री, मला आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला असं विचारायचं आहे का तुम्ही आता हे मुरुमावर जे वर बेसपेटवर तुम्ही बीम टाकू राहिले, तर हे बीम तुम्ही भीती बांधून का बरं नाही टाकले आणि मुरुमावर का टाकले? याचं असं आहे, आपलं बेसपीट साईड 5 फूट आहे. हा, आपण जर खाली बीम टाकून त्याच्यावर बांधकाम केलं असेल कमी कमी 4 ते 5,000 वीट आपल्या वेस्ट गेले असते. बर. पण ज्यावेळेस लोक काय म्हणतात का सिमेंट वाळू पण वेस्ट गेले असते. वाळू सिमेंट सारच वेस्ट गेलं हा असतं. हा पण बीम ज्यावेळेस आपण सॉइल म्हणजे मुरुम टाकतो हा त्याच्यानंतर असं ना मिस्त्रीच्या साह्याने जसं आपलं बीम कॉलम तसं तसे ना असं मार्क टाकून नालं खोदून घ्यायचे. हा खोदल्यानंतर याला चांगलं पाणी मारायचं. हा मग याला चांगलं प्रेस म्हणजे तुडून घ्यायचंय धम्मकच्या साह्याने. बर. तुडवल्यानंतर काय करायचं, आम्ही असं खाली कसं कॉन्क्रीट करली कच्चं कॉन्क्रीट हा. असं कॉन्क्रीट करून घ्यायचंय, कच्चं, जेणेकरून आपण ज्यावेळेस माल टाकू ना त्या मालाचं पाणी आहे ना खाली मुरमात गेलं नाही पाहिजे, बरोबर म्हणजे आपल्या बीमची मजबूती वाढायची. बरोबर. त्याच्यानंतर आपण सर्वात प्रथम काय करायचं, ज्यावेळेस आपण बीम बांधतो हा. तर हा 1/4 बांधायला पाहिजे. हा. म्हणजे मध्ये ना अशा पातळ रिंगा राहत्या, काढा ना 4-4 इंचावर अशा रिंगा राहत्या. बर. ज्यावेळेस आपण कल्टर बार टाकतो म्हणजे एक्स्ट्रा बार म्हणतात त्याला, कोणी कल्टर बार म्हणतं त्याला आहे ना, जिथं आपलं असं येईल ना तिथं अशी येल मारून घ्यायची. बर. या बाय अशी कशी येल मारली तशी हा. येल मारून जर टाकलं तर हा फाटून जाणार नाही, नीची मजबूती वाढेल. आणि अशी सेंटरिंग ठोकून व्यवस्थित भरून घेणे आपल्याला, आणि याच्यानंतर व्हायब्रेटर वापरून घेणे आपल्याला. ठीक आहे. तर राहुल मिस्त्री, तुम्ही एकदम अत्यंत अशी महत्वाची माहिती दिली, तर त्याबद्दल तुमचे धन्यवाद राहुल मिस्त्री. तर माझे जेवढे पण व्हिडिओ पाहणारे मित्र वगैरे असतील तर सगळ्यांनी माझे व्हिडिओ पाहत चालत, तुम्ही लाईक पण करते, मग फॉलो करते नाही मित्रांनो, तर फॉलो करीत चला. धन्यवाद.